आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार भरणार आहे। नागपूरमध्ये स्वतः मुख्यमंत्री जनता दरबार घेणार आहेत। मुख्यमंत्री जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत। दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये जनता दरबार भरणार। हैदराबाद हाऊसमध्ये जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस जनता दरबारसाठी उपस्थित राहणार आहेत। हैदराबाद हाऊसमध्ये जनता दरबारचं आयोजन करण्यात आलंय। काय अधिकची माहिती? अगदीच नीलम, खरं तर राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राज्यासोबत खास करून विदर्भ आणि नागपूरवरती जे आहे ते विशेष लक्ष राहिलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर नागपूरमध्ये जे आहे ते आता थोड्या दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा जनता दरबार पार पडला होता आणि त्यानंतर आज देखील जे आहे ते जनता दरबाराचं एकूणच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच नागरिकांच्या तक्रारी घेऊन मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी सिव्हिल लाईन परिसरातील हैदराबाद हाऊस या ठिकाणी जे आहे ते होताना पाहायला मिळते। खुद्द मुख्यमंत्री सर्व नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ते एकूणच ऐकून त्याचं निवारण करता येईल का या पद्धतीने जे आहे ते प्रयत्न एकूणच करणार आहे। आपण पाहू शकतो की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील या ठिकाणी एकूणच जे आहे ते लावण्यात आलेला आहे। दुपारी 12 ते 2 दरम्यान जे आहे ते एकूणच जे आहे ते खुद्द मुख्यमंत्री सर्व नागरिकांच्या समस्या ऐकून जे आहे ते त्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहे। काही नागरिक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या काय तक्रारी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तर काय नाव आहे तुमचं, कुठून आलात आणि काय तक्रार? मी यवतमाळ अरण्यातून आलेलो आहोत। माझा विषय आहे, शेतीचा विषय आहे। माझी संत्रा झाडं वाळले होते, वीर अधिग्रहण केल्यामुळे संत्रा झाडं वाळले। मी शासनाचा खूप पूर्ण पाठपुरावा केला, पण अजून त्याला काय असं प्रतिसाद मिळाला नाही। आता माननीय मुख्यमंत्र्यांनी याच मला हे करावं अशी अपेक्षा आहे। नक्कीच तुमची काय समस्या, काका कुठून आलात? आम्ही संजय गांधी निराधार योजनेसाठी आतापर्यंत लाडक्या भावाला मिळालं नाही आणि आम्ही तर दिव्यांग आहोत। दिव्यांगासाठी काही योजनेमधून जानेवारी पासून पैसे मिळालेले नाही। त्यासाठी मी आता तक्रार करावं म्हटलं मुख्यमंत्री साहेबांकडे। नक्कीच निलम, आपण जर पाहायला गेलं तर आता जे आहे ते नागरिक या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि टोकन एकूणच जे आहे ते घेण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। टोकन घेतल्यानंतर एकेकाने जे आहे ते आतमध्ये प्रवेश दिला जातोय। खुद्द मुख्यमंत्री 12 ते 2 दरम्यान जे आहे सगळ्या नागरिकांच्या जे आहे ते एकूणच समस्या जे आहे ते जाणून घेणार आणि त्याचं निवारण करण्यासाठी प्रयत्न देखील करणार आहे। कारण की मुख्यमंत्र्यांसोबत या ठिकाणी मोठा संबंधित अधिकाऱ्यांचा फौजफाटा देखील या ठिकाणी हैदराबाद हाऊसमध्ये पूर्वी जो आहे तो पोहोचलेला आहे। त्यामुळे अनेक नागरिकांच्या काही शेतीच्या अडचणी आहे, काही निराधार योजनेच्या अडचणी असतील आणि शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या काही अडचणी, वेगवेगळ्या समस्या घेऊन वेगवेगळ्या ठिकाणाहून पूर्ण विदर्भातून नागरिक जे आहे ते सकाळपासून या ठिकाणी यायला गर्दी जी आहे ते सुरुवात केली आहे आणि आता मुख्यमंत्री आज या सगळ्या नागरिकांच्या जे आहे ते समस्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत। जी धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।